घ्या ना खाना पोहे खाना. पोहे करायला लावले ना, खाऊन नाही राहिले आता. काऊन असे पाहून राहिले मला? आजकाल तुझे ध्यान नाही आहे घरात म्हटलं बिलकुलही. हा, हे कसे पोहे बनवले त्या? याच्यात मीठ नाही, मिरची नाही, काहीच नाही आहे. हे एवढ्या हिरव्या मिरच्या दिसून नाही राहिल्या का हो तुम्हाला? ह्या 2-3 मिरच्या. नाही तर किती टाकू तर मग? तिखट नाही लागत का जास्त? तुला फिक्के पाहिजे ना तर तू अलग करून घेत जाय, पण माझ्यासाठी तिखट आणि तेच चांगलं बनवत जाय. एवढं तिखट खाणं बरोबर नाही आहे म्हटलं. पाण्या पावसाचे दिवस चालू आहे आता. अरे पण मला चालते ना, मग तुला कोणती अडचण होऊन राहिली? मला इथं खा लागते ना, अलग अलग करू का दोघांसाठी? बे चव पोहे बनवले म्हटलं आज. चव नाही आहे त्याला काहीच, मीठही नाही आहे म्हटलं त्याच्यात. 2-3 दिवस नीर लग्नातलं खाल्लं कधी मसाल्याचं, म्हणून तुम्हाला घरचं साधं चांगलं लागून राहिलं आता. हो पण काही ना काही तर चव पाहिजे असते. घ्या खाऊन, स्वयंपाक बनवतो मग मी बाद. आतापासून करून नको ठेवू, साऱ्या पोळ्या वातळून जाते मग. कुठं मॅचच्या तर पोया नरम नरम राहते साजऱ्या. हो, कायच्या नरम राहते, साऱ्या वातळून जाते मग. दातानं चावत नाही ना फावत नाही, मग खाला कुरकुरू खा लागते मग भाजीत. असं आहे बापा तुमचं. ताजं करून भेटते तर असे नखरे दाखवता तुम्ही, आणि मग मी नाही राहीन कनी. मग माहित पडते तुम्हाला कोण देते ताजं ताजं ना गरम गरम. कुठं चालली तू? मग नाही राहीन तर कुठं जाणार आहे तू आता? चालली काय गावाला ते भावाच्या घरी? भावाच्या घरी कायले जाऊ मी? भावा गिवाच्या घरी नाही जात, देवाच्या घरी जाईन. तोच माझा भाऊ आता. माय भिन कशी गोष्टी करून राहिली पुढी? हा, आलं का टाइम? आला का तुझ्या आता? सांगितलं का तुला पत्र गित्र आलं काय काही? का फोन घेऊन आला तुले देवाचा? एवढा रिकामा आहे काय देव मलाच फोन कर एकटीले? एवढी महत्वाची आहे काय मी देवासाठी? नाही, आता तुला माहीतच आहे म्हणतं, म्हणून राहिलो बा. बरं जाताना आता ढोरं घेऊन चालले ना तुम्ही? आजही घरीच आहे. जात असाल मग घ्या ना, पटपट खाऊन घ्या. मग बनवतो मी स्वयंपाक, डब्बा घेऊन चालले जा. नाही, आज काय घरी आज जातो ना. आता कसं जंगलात हिरवा चाराही निघाला मस्त, अन ढोरही मस्त चरते. हो ढोरेले हिरवा हिरवा चारा पाहिजे आता या दिवसाचा. काय खातीन बिचारे, काय दिन दिले? उन्हाळाभर मोठे वाखे होते त्याचे. मी काही खात नाही, हे पोहे ठेवून दे. मला काही चांगले लागून नाही राहिले. तूच खाऊन घे हे पोहे. काय हे दाखवून राहिले ना, जसं भेटत तसं खाऊन घ्या लागते. काही लोक असे आहे का हे नाही भेटत म्हटलं खाले. हा, जरासं कमी जास्त होतच असते. वरतून टाकून घ्या जरासं मीठ त्याच्यात. मिठानच कमजोर झाले ना जराशे. काऊन काऊन खाऊ जसं भेटते तसं? काऊन आहे नाही घरात? करायला आहे नाही? करता येत नाही? मीठ कमी आहे का तिखटाची कमी आहे? काय कमी आहे? जराशी रोटी टाकता येत तुला याच्यात? कमी आणून देत नाही? तूच सांग. आणून देत नसं तर सांग मला. तुझ्यासाठीच करतो ना सारं. कोण आहे आपल्या मागं पुढं? लेकरं बाय आहे का? कोण आहे का ते खातील का ते काही करतील म्हणून? हा, मग काय तू अशी करतो काही समजत नाही मला. जाऊ दे, मी काही खात नाही आता. ठेवून दे. काय तनखा दाखवता वा आता म्हातारपणातही? हा, गेलं ना जेवण पण आता. आता ती एक दिवस एकाच्या हातचा नाही आहे. मी जाऊ शकतो नाही तर तुम्ही जाऊ शकता, कोणी जाऊ शकते चटकन. हा, त्याच्यातही आता असे करता. जवान पण गेलं म्हणून झालं काय? सरलं काय सारं? जीवात जीव आहे तोपर्यंत सारंच काही आहे म्हटलं. हो, मला नका सांगू त्या गोष्टी. तेवढं खाणं नाही होऊन राहिलं साधं तुमच्याकडून. काकू, काकाजी, ये रे सुन्या, ये ना, ये अंदर ये. घरातच आहे मी. बापरे, पोराले टाकू तुम्ही नाश्ता करून राहिले दोघ जण. कमाल आहे तुमचे. काहो काकू, मस्त पोहे बनवले आणि काकाजीला एकट्याला देऊन राहिले. मला बोलावले नाही जरासं. अरे सुनील, हे ढोरं घेऊन जातो म्हणते. आता येईल दिले बाबा पोहे करून, आणि मग डब्बा देतो म्हटलं करून. तर हे कायचे? हे तर आपले नाटक भरला यायच्या अंगात तुझ्या काकाजीच्या. तुला दिसत नाही पण मोठे नाटकेला हे. हा, धड पोहे नाही खाऊन राहिले, मीठ कमी झालं म्हणते. घे खाऊन पाय बरं जराशी. नाही, मी तर खातोच, तो विषय नाही आहे. पण मला फोन तर करायला लागतो एखादा. काकाजी, इथून आवाज द्यायला पाहिजे होता. तर ये रे सुन्या काकाई. हा, वा रे वा, मस्त आहे. लेकरं असे मायबापाला टाकून, मायबापाशी लेकराला टाकून जर खाल्लं तर झालं मग का? नाही रे बापा, नाही टाकून खात तुले आम्ही. आता आता दिलं ना बापा तुम्ही सोय लावून. हा, आता ती आली का स्वयंपाक करते आणि खाऊन घालते तुले. तूच सांग आता, आम्ही काय आज आहे उद्या नाही आहे. आमचं आता आम्हाला करावंच लागेल बापा हातानं. काकू, असं रोज रोज स्वयंपाक करायची काही गरज नाही आहे तुम्हाला. मी मीराला सांगून देईन म्हटलं का काका काकूले जेव्हा गरज पडली तेव्हा तुला करायला लागून द्यायचं. काय रे बाबा, तुझ्या सुखे संसारात इरजण पाडतं. म्हणजे मायबापाचं करणं म्हणजे इरजण होते का हो काकू? नाही, इरजण गिरजण नाही होत, पण बा आता नवीन नवीन हे तुमचं काय तर फालतू आम्हाला बुडा बुडीला मदत घालता रे. बरं दे ना मला नाश्ता देणं. हो बस. पण काऊन आज नाश्ता नाही केला काय घरी? कोण करण नाश्ता? कोणी करणार तर पाहिजे. कोण करण काकू नाश्ता? कोणी हायच नाही आपल्या इथं करणार तर. हे प्लेट घे सुन्या, हे घे. मला काही खायचे नाही आहे, तू खाय. काऊन काकाचे? काऊन काय झालं? तुम्ही काऊन नाही खात? तू खाऊन पाय पहिले, मग सांगतो तुले. चांगले काय काकाचे? काऊन काय झालं तुम्हाला? पाव, हा, पोरानं म्हटलं ना चांगले आहे म्हणून, आणि तुम्हालाच नखरे येऊन राहिले म्हटलं खाले. जर जसं भेटून राहिलं ना तसं. हे काय म्हणते माहिती सुने? म्हणते मीठ नाही टाकलं म्हणते, त्या मिरच्या नाही टाकल्या म्हणते, चव नाही झाले म्हणते पोहे म्हणते. सांग आता, चव नाही झाली कर बाबू? काकू, एक नंबर झाले, एक नंबर. लय आवडते मला पोहे, आणि आजचे तर लयच आवडले म्हटलं. तुला काहीच कमी जास्त काही झालं नाही काय त्याच्यात? हा, मला फोटो पाडून राहिला काय तू आता? मला माहित आहे तुला झालं म्हणून, पण तू सांगून नाही राहिला. तुला माहित आहे आता जर असं नखरे केले, आपण सांगितलं नाही, काही सांगून दिलं तर आपल्याला फालतूचे बोलणे होईन अजून. म्हणून होईल बोलून नाही राहिला काही. काकाजी, हे खरंच चांगले आहे पोहे. मी कायले खोटं बोलून, मी कायले म्हणू? हा, माझ्या हातच्या लेकर कधी खराब म्हणते काय? कसंही करो, मला तर चांगलं वाटलं बा. तुम्हाला वाटो का नाही वाटो, मी तर पुरे खाऊन घेतो आता.
खायले खायले पुरे खाय, मी काही नाही म्हणत. तुला दिली मग प्लेट, एकच घास खाऊन पाहिला त्याच्यातला, पण मला काही आता चांगलं लागून नाही राहिलं, तर मी काही खाल्ले नाही. तू खाऊन घे आता. मी तर खातो बा, तुम्ही खा नाही तर नका खाऊ. आणि हो काकाजी, कुठं ढोरं घेऊन चालले म्हटलं तुम्ही आज? हो, गेलो नाही ना आता एवढ्यात, तर आता चाललो जातो म्हटलं. 3-4 दिवस झाले ना घरीच, घरी आहे मी लग्नाच्या आहे ना, तर आज म्हटलं जरासा चालला जातो, तेवढं ढोरं चढून येते, फुगून येऊन जाते. आजच्या दिवस नका जाऊ, आज आपल्याला मीराला आणायला जावं लागते. मी त्याच्यासाठी चालू इकडे, मीराला आणायला चालता ना, चालून राहिले ना तुम्ही दोघे जण. आमचं काय काम आहे रे बाबा तिथं, तू जा ना, तू जाय ना, घेऊन ये एखादा सोबती घेऊन जाय सोबत. काकाजी, मला काम करायला सोबती नाही आले काही माये. मला म्हटलं ज्याची गरज आहे तेले बरोबर नाही. तुम्ही तुम्ही चला, गाडी केली आहे मी चांगली 8 सीटर गाडी केली आहे, मस्त जाऊ त्याच्यात आपण. एक सुशीलाबाई, एक तुम्ही, एक काकू, एक मी, आणि आले समजा माझ्या जवळ ते आणि रुपेश, एवढे जण चाललं जाऊ आपण. नाही रे, ते काकाजी बरोबर बोलून राहिले. आमचं बुड्याबाट्याचं काय काम आहे तिथं? काम असो का नसो, घरदार पाहिणं होते. कसं आहे बा, कोणा घरची पोरगी होय काय होय, हा थोडंसं विचारपूस हे ते करणं होते. हा, आता आपली तर बाईची जात कोणी आहे काय? तुम्हीच आहे ना, मग तुम्हालाच नाही करावं लागेल काय? आता इथपर्यंत पार पाडलं, आणि आता एवढं नाही करत काय? आता आजचे दिवस तर राहिलाय. काय घर पाहायचं आहे पोरीचं? आपल्याला कोणतं जाऊन राहायला लागते तिथं? पोरीवाल्याच्यासाठी घर पाहिजे पोराचं, पोरीला आयुष्य काढायला लागते तिथं. हा, घरदार हे ते राहीन तर त्याला थोडंसं हे राहते, पोरगी कुठं राहीन काय राहीन. पण आपण काही त्याचं घर पाहायला लागते रे. ते काही सांगू नका मला. नाश्ता करा आणि चला, गाडीवाला येते 10 मिनिटात, आणि मी मीराला फोन लावून देतो आम्ही येऊन राहिलो म्हणून. बस चला, तुम्ही दोघे जण संध्याकाळपर्यंत वापस तिथे घेऊन. आणि जास्त वेळ काही करायचा नाही तिकून. तर काकाजी मी काय म्हणतो, घरी करजा तिकून निघायची लवकर लवकर. इकून जाऊ 12 वाजेपर्यंत, तिकून 3-4 वाजेपर्यंत येऊन जाऊ. आता काही तर आहे नाही तिथं करायचं. काहून तिकडलं सत्यनारायण नाही राहीन काय आज? मग मग तू सांग मला, त्या सत्यनारायणच्या ह्याच्यात तुला लवकर येणं होईल काय? ते पूजा पाठी करून हे ते करून, आणि मग त्याच्यानंतर जेवण खावणं होईल तुमचे सगळेच होईल. मग निघू आपण इकडे आले. सुशीला गिशीला होती ना, तर आम्हाला काही न्याचमच नव्हतं लागत, तिलेच घेऊन जायला पाहिजे होतं. बहीण जवळ दोघं जण आले असते झालं होतं काम. काकाजी प्रश्न नका करू बरं तुम्ही. आता चला बरं, करा बरं तयारी, करा पटकन आणि निघा. हो बाई, यायला मोठी विचारपूस करायची आदत पडली आहे. यायला म्हणतो चुपचाप जसं म्हणते तसं ऐकत जाय. ऐकतच नाही माणूस. सांगत जाय रे बाबू जरा समजून त्या काकाजीले. मी काय समजून सांगू शकतो काकू त्याइले? तेच तर खूप समजदार आहे, तेच तर मला समजून सांगते गोष्टी. ते होय काकाजी, म्हणून तर आज माझं लग्न झालं, माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या. नाही तर मी राहिलो असतो आता असाच मुंजा राहिलो असतो ना, मेलो असतो असाच. आजकाल ज्याच्याजवळ सगळं आहे ते तर पोरीने भेटून राहिल्या. माझ्यासारख्याला कोण पोरगी दिली असती? नाही हो काकाजी, सांगा बरं. हा, पण ते तुमचं समजून घ्या. तुमचंच हे चांगलं का? तुम्ही तिथं गेले आणि तिथं गोष्ट माहीत झाली, तिथं मग तुम्ही गोष्ट काढली नसन तसं करून मग आपण लग्नाची फिल्डिंग लावली आणि झालं शेवटी लग्न. नाही काकू, पोहे मस्त झाले होते, एक नंबर. हा, बरं या मग तुम्ही दोघे जण काय घरापर्यंत, घराजवळ या आपल्या. गाडी उभी आहे, गाडीत बसा आणि चला बरं पटकन. लवकर लवकर बोलावला येते ना, लवकर या म्हणे. हो, जेवण आहे का रे बाबू तिथं? काय माहित काकाजी, पण जेवण तर राहीनच. आपण इकडून चाललो आता, तर जेवण नाही देणार का ते लोक? अरे तर मी 2 पोळ्या टाकतो पटकन, पोहे नाही खाल्ले तर. आणि देतो करून तुम्हाला सटकन. एक पोळी खाऊन घ्या आणि झालं जेवण, असो का नसो कुठं. मग कसं आहे, एका घरचा उपाशी 7 घरी जाईन तरी उपाशीच राहते. तर इथं जर उपाशी राहणार, तिथूनही उपाशी छान म्हटलं. त्याच्यापेक्षा खाऊन पिऊन घ्या आणि मग चला. बुढी नाही आली तर जमणार नाही का रे? कसं आहे, एक जण घरी पाहिजे म्हणून राहिलो. राहू देशील, राहते तिला घरी. कायले म्हणजे तुम्ही चालता ना, काकूला घेऊ? नाही नाही, काकूला घ्यायला लागते. काकू चालव, तयारी कर. अरे तुझ्या काकाला असं वाटते का मी आता तिकडे बाप बुड्या गिड्या पाहिन, म्हणून माहित आहे मग मी कल्ला करन ना. म्हणून मला न्यायला नाही पाहत कुठं. घरीच राही म्हणते बुडे तू. फक्त खायच्या वेळेस माझ्या खाते म्हटलं चांगले. हा, तवानी म्हणत का तू करू नको बरं स्वयंपाक, राहू दे बरं. एखादी घेऊन ये तुम्ही स्वयंपाक करायला. महाबीन काही बोलतो का हो? काही नाही बोलत, मी बरोबरच बोलतो. तुम्हाला वाटते सारं चुकीचं, पण मी बरोबर बोलतो म्हटलं. बरं या मग काय. येता का एखादी पोळी घेऊन तर येऊन जा ना. हो, भली भूक लागलेली का मला आज. पोहे केली ना, तर पोहे बेचव करून ठेवले. आता तू लागले म्हणतो चव, पण मला तर नाही लागली बा. आता इले पोहे टाकायला लागतो ना, आणि भाजी आहेच म्हणते, तर तेवढं खाऊन घेतो आणि येऊन जातो मग. ते जेवायला भेटो का नाही भेटो मग? हो या, मी जातो मग, वाट पाहतो तुमच्या घरी. हा हो, येतो आम्ही, जायतो. टाकू काय मग 2 पोळ्या? जेवता काय? भात पिजवतो कणी आणि देतो 2 पोळ्या करून तुम्हाला. जेवून घ्या, निघून जा. हो, देणं टाकून देणं. अन मी काय म्हणतो, मग आता तू चालतं म्हणतं काय? बापा मी नाही आली तर अजून नाराज नाही होईन काय ते पोरग? हा, आता त्यानं स्वतःच म्हटलं, नाही म्हटलं तुम्ही तर शेवटी त्यानं म्हटलंच कोणी त्यानं का बा नाही चालाच लागते काकू, असं तसं म्हटलं ना त्यानं. मग तुम्ही सांगा, आता जर मी नाही गेली तर नाराज नाही होईन काय? आणि तुम्ही तुमचं कसं करता मग ढोरायचं? हा, गोठ्यानावर नेली का ढोरं, बांधून ठेवले काय तिथं? नाही, गोठ्यानावर कुठे नेले, घरीच आहे त्याच्या. आता त्याला सांगा लागून का डोळं काही सोडू नका बा. एकाला सांगितलं का एक जण पुरे गावात फिरून देते, सांगून देतो. बाहेर गावी चाललो म्हणून सांगता येते मला.
बरं तसं करा मग. आता कसं आहे तरी नाहीतरी आता उशीर पाशीरच होते. असं कर्जा नाही तर तिकून जर लवकर आले 3 वाजता तर दुसऱ्या पालकाची जराशी घेऊन जाता चराले. नाही तर आजच्या दिवशी पुऱ्या दिवस सुट्टीच काढून घ्या. अरे आपण म्हणतो होते म्हणून, पण तिकून लवकर येणं होतच नाही. तिकून यायला वेळ होते एवढं तर मला माहितच आहे. कारण की उठणं बसणं, गोष्टी करणं, जेवण करणं, पूजापाती, ते सत्यनारायणची पूजा चालू राहील ते ऐकणं, त्याच्यानंतर जेवण खावणं करणं पाहुणीची आपली, आणि मग काय म्हणते तर पोरगी बॅग मॅग भरून तिचे काय काय भरभार करायचं आहे ते करण, तयारी करण, मग उशीरच होते ना. वाजता वाजतेच वाजते तिथून निघाले किती काही म्हणून तरी. आणि हे आहेच म्हणते सुशीला लग्न लावायला अजून तिथं. हो बापा, मोठी बेकार पोरगी. हा, पहिले वाटे नाही एवढी बेकार असं म्हणून ही निघन. माय बाप लहानपणी गेली एवढं सांभाळलं तरी ते जराशी करते, पण खूप नाही करत ना अशी कदर. जसे पोरग करते तसं करते का ते? नाही नाही करतच नाही ते, कदर नाही करत, विचार नाही करत, काहीच नाही करत ते. तो गेला बाबा हे पोरग एवढ्या वेळचं. हा, याचा पत्ता नाही काही नाही. गेला काय तिकडले तिकडे, मी तर म्हणतो मीराच्या घरी गेलाही असं काही सांगता नाही त्याचं. सध्या तो सायकोच झालाय. हा, जरासा काय आमच्या घरात नाही थांबून राहिला. इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, हे करू दे ते करू दे, सप्पा करू दे, झाडझूड करू दे, मोठेच कामं करून राहिला आहे. मग काय करत नाही फालतूचे कामं करत बसायची. आता आली ना बायको, मला म्हणे तयारी कर म्हणे बाई. आणि ह्या याचा पत्ता नाही. गाडीवालाही येऊन गेला वाटते. आता याला समजत नाही जरासं का लवकर निघाले पाहिजे का, काही 11 वाजले ना. मग काही तर काय 2 वाजता चालते काय, आणि तिकडून काय अर्धी रात करते काय काय मी न. तर बरं तरी तर फोनवरच बोलून राहिला सकाळपासून. हा, आणि येतो येतो करत जाते, तिला म्हणते येतो येतो, अजून निघाचा पत्ता नाही घरातून. झाली बा तयारी? गाडी आली आहे. काय काही घ्यायचं घेत आहे काय, काही घ्यायचं असन काही करायचं असन तर सांगून द्या. आता मला काही समजत नाही एवढं. एवढ्या टायमाचा कुठे गेला होता तू? किती वेळ झाला आता? मी वाटच पाहून राहिली. तयारी कर ना, असं कर ना तसं कर, अजून याचा पत्ता नाही म्हटलं तुया. बाई काकाजीच्या घरी गेलो होतो, त्याला म्हटलं चला म्हटलं दोघे जण. त्याचं कोणतं काम होतं तिथं आता न्याचं? हा, तूच सांग मला. त्या काकाजीनं तर किती घर पाहिलाय बोरीचं, मग काय करत होती न्यायची आता? बाई आतापर्यंत ते मीराचे बाबाचे सोबती होते अशा ना त्यानं गेले तिथं. पण आता आता ते माय वडिलाच्या जागेवर आहे ना, तर तशा हिशोबानं मग ते तशा निघून राहिलो मी त्याइले. हो, कर, कोणाकोणाला घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं आहे तर घेऊन घे सारा गाव सोबत तुले. बाई आले वाटते, चल चालून राहील ना. भाऊजी काय म्हणे, येतो म्हणे का नाही म्हणे? मग नाही म्हणे ते भाऊजी, मी येत नाही म्हणे आता म्हणे. तुम्ही तुम्ही चालले जा म्हणे. आणि आता काय याले आणायचं आहे म्हणे, तिथं जायचं आहे म्हणे. बरं ठीक आहे. मग शुभांगी काहून काय झालं, नाराज आहे का माझ्यापासून? 2 दिवसापासून मला भेटायला नाही आली, तर फोनही नाही केला एखादा. काहून काय झालं तुले? ती बहीणकीन काही बोलली काय? नाही, कोणी नाही बोललं मला. माझी तब्येत नव्हती चांगली 2 दिवसापासून. मी फोन नाही केला तर तुम्ही तरी केला का एखादा फोन? का कशी आहे शुभांगी तुझी तब्येत का काही? हा, काहीच घेणं देणं नाही आहे का नाही आहे, गेली का काय? बस समोर दिसली तर बोलायचं, आणि नाही तर मग काहीच नाही. अरे पण तुझ्या घरी कोणा कोणी राहते म्हणून मी फोन नाही करत. हा, डायरेक्ट फोन कसा करू मी? तुम्ही जर असे भेट राहाल ना तर काहीच नाही होऊ शकणार म्हटलं. ती भेट नाही म्हटलं. डायरेक्ट येऊ काय घरी सांग? डायरेक्ट येतो उद्याच ते हात मागतो म्हटलं त्या भाऊजीले. मी काय भेटतो काय? हे सुद्धा कर भाऊले. अरे होड, द्यायला भेटतो काय मी? इज्जत करतो मी त्याची मोठ्या मायापेक्षा. तर नाही, भाऊजीचं टेन्शन नाही आहे, पण मी भाऊजीला स्वतः सांगतो ही गोष्ट. तुम्ही तुम्ही नका काढू गोष्ट. ते तुम्ही काढा ना तर असं होईल का तू घरातली असून बा त्या मला गोष्ट नाही सांगितली, असं होईल. मग मग भाऊजीला चांगलं नाही वाटणार ते. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो तर मी स्वतःच सांगतो ना. काढ मग आजच काढ गोष्ट भाऊजी जवळ या. उरकून टाकू आपण लवकर. काय करतो आता, माझे वय होऊन राहिलं आता. हा, मग 35-36 वर्षाचं वय होऊन राहिलं. माझी आई शोधू शोधू आतापर्यंत येऊन गेली, सगळी परेशान होऊन गेली. इकडे तिकडे याले म्हणते पोरगी पाय, त्याले म्हणते पोरगी पाय. लोक एक नाही पाहत म्हटलं. हा, असली तर स्वतःसाठीच करून घेते. याले सांगते त्याले सांगते, पण आपल्यासारख्याले कोणी सांगत नाही म्हटलं. आतापर्यंत तुम्हाला पोरीस नाही भेटले एवढ्या दिवसात? 36 वर्षाचं वय झालं म्हणता तुमचं. तुम्ही तर माझ्यापेक्षा 6 वर्षानं मोठे आहे. पण तुम्हाला अजूनही कोणी आलंच नाही का पाहायला? निरोपच नाही आले काय? आले निरोप नाही आले तर काय तर. पण डिमांड डिमांड कशा राहते? हा, नोकरी पाहिजे. नोकरी कुठून आणू आता? नोकरी आहे का माझ्याजवळ? हा, बरं ट्रॅक्टरवर मी कमी पैसा कमावतो काय? 2 ट्रॅक्टर आहे माझ्याजवळ. एकाच्यावर माणूस राहते, एकाच्यावर मी राहतो. मग तू सांग, मी काय कमी कमावून राहिलो काय? पण लोक नाहीच म्हणते, तर त्याला काय करावं आपण? अन कास्तकारी पाहिजे म्हणते. आता कास्तकारी करून तर ट्रॅक्टर कधी चालवण, आणि ट्रॅक्टर चालवण तर नोकरी कधी करण? म्हणजे एक माणूस किती कामं करणार आहे? लोकांची डिमांड भरपूर. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही. तुम्हाला जर एक बहीण आहे समजा, हा, आता यंदा तिचं लग्न करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही वावर पाहान नाही का त्याच्या घरी? वावर नाही पाहान का, नोकरी नाही पाहान का, कामधंदा नाही पाहान? बरं एखादा आला रस्त्यावरचा कोणी, त्यानं म्हटलं मला पोरगी देऊन द्या बरं, माझ्याजवळ काहीच नाही आहे, द्या ना तुम्ही? नाही, मी कसा देईन? एकुलती एक बहीण राहीन बाई, आणि मी देऊन देईन काय कोणाली? आणि ती कोणाली म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही. तर मग तसंच असते सगळेचं. जसं तुम्ही विचार करता तसंच बाकीचेही करते. तुम्हाला जसं वाटते आपल्या बहिणीला काही तकलीफ नाही झाली पाहिजे, तसंच समोरच्या व्यक्तीला वाटते. काय गुन्हा आहे त्याचा? हा, पण लोकांना कसं हेच म्हणणं शिकून घेतलं का बस त्याच्या डिमांड आहे, माजून गेले ते, असं झालं तसं झालं.
अरे माजले नाही ते लोक. ते त्याच्या पोरीची चिंता वाटते म्हणून ती एवढं सगळं विचारपूस करते. हा बरोबर आहे शुभांगी, तुया खरंच आहे. पोरवालेले बोलायला काहीच नाही जात. आणि काय ते काय किती काही असलं तर काय तिच्या काय नावानं थोडी करून देते काही. सांग ना तुम्हीच आता, देते काय थोडीशी तरी प्रॉपर्टी, लग्न जुडते, एवढी प्रॉपर्टी पाहिजे तरी देते का? तिला अर्धा पगार तरी देते काय माणूस? हा का तुझ्या नावानं तू जमा करबा म्हणून? असंही तर नाही करत. हा मग ते काही झालं, कमी जास्त झालं, काही झालं तर काय रे तिच्यावर काही ना काही. बरं तू आज काढता ना गोष्ट मग? हा काढतो मी, गोष्ट काढतो. आज आई बाबा येते, आई बाबा येऊन राहिले. मीराच्या लग्नाला काही येणं झालं नाही त्याचं, बाबाची तब्येत खराब होती म्हणते, तर आज येऊन राहिले आई बाबा. तर मग आई बाबाच एवढे गोष्ट काढतो. बाबा म्हणजे बाबा राहीन, आई राहीन, माझी बहीण राहीन आणि भाऊजी राहीन, सगळे समोर काढून घेतो गोष्ट. हो हो काढून घे काढून घे. चल येतो मग. हा हो या, असे लपून लपून भेटान तुम्ही. दिसलो ना एखाद्या दिवशी तर भले बोलणे भेटान. काहीच नाही भेटत, बोलणेच नाही भेटत आपल्याला. आपण लग्नच करणार आहे. माझ्या आई बाबाला सारं माहित आहे. ते म्हणते पोरगी घेऊन ये म्हणते, दाखवायला आम्हाला कशी आहे काय आहे तर, आणि बस लग्न करून टाक म्हणते तू. ठीक आहे, जातो मग मी आता. हो जाय. मीरा चला मग आता, पूजा आटोपली, आता जेवण खाऊ नाही झाले, निघाव म्हणतो आता. नाही मामाजी मामीजी येतो म्हटलं आता. हो 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 ठीक आहे ना, ठीक आहे ना. काय चलाच लागते आता. आता लय राहिली ना आता एवढं वर्ष इथं. आता तिकडे राहायचे दिवस आले, तिकडे राहा लागते आता. आई बाबा येतो म्हटलं. हो बेटा ये ये. सुखी राह मस्त आनंदानं राहायचो काय. काही तकलीफ बिकलीफ काही असलं तर सांगायचं पाहुणे इले, नाही काय पाहिजे जवळ सांभाळतं जराशी पोरीले. हो सांभाळते, लहान आहे काय ती आता, सारं समजते तिले, नादान थोडी आहे काही. महादेव भाऊ काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. पोरगी जिथं जशी इथं आहे ना तशीच राहील म्हटलं तिथे, उलट त्याच्यापेक्षा चांगली राहील. नाही मायबाप ते मायबाप होते शेवटी, असं राहते ना. आता कसं आहे आपल्याला माहित राहते आपल्या लेकराच्या सवयी. बाबा ये जा मला थोडंसं भेटीले 2-4 दिवसात. हो बेटा येईन मी येईन मला आठवण येईनच, तर येईनच मी उभे भेटायला जरासं. मामाजी तुम्ही ये जा, नाही तर आम्हाला फोन करून दे जा, आम्ही येऊन जाईन तुम्हाला जेव्हा आठवण आली तेव्हा. काय एवढं टेन्शन घेता तुम्ही. हो जवळ हो हो ठीक आहे ठीक आहे. आई आई लढू नको आता. आता मी जातो आता. झाले बापा ह्या लोकांची नाटकं चालू. काय बापा लग्नाच्या दिवस पासून निरा लढणं लढणं, कायचं लढणं कायचं काय. एवढी प्याराची होती पोरगी तर घरीच ठेवते, कायले दिलं लग्न करून. कायलेच फालतूच आता बोलायला लावते. मग म्हणून बोलते म्हणून ननद बेकारच आहे म्हणून, नंदीचं नाव तसे बदनामच राहते. चला चला म्हटलं. काय काय एवढे दिवस काय लढाच लागते काय? एवढा खुशीनं लग्न केलं, एवढं नाचून कुदून सारं, आणि आता फालतूचं लढणं, लोकांना दिखावा करणं. नाही ते दिखावा नाही करत आहे. मग झालं ना आता, कितीक लढतो. चल काही घरी लढत होती तर जराशी, इथंच लोक लढून घेऊ सारं. मीरा रडू नको चल ना. मामाजी मामीजी रडू नका आता, सुखातच आहे तुमची पोरगी माझ्या घरी. पोरीले किती सुख असलं तरी पाठवणी करायच्या वेळेस रडच येते मायबापाले, मन भरून येते मायबापाचं. हे तुम्हाला सध्या नाही समजन, जेव्हा तुमची पोरगी स्वतःची जाईल तेव्हाच तुम्हाला यायचा भास होईल म्हटलं. हो साऱ्या लोकांच्याच पोरी जाते, तुमचीच नाही चालली. बाई शांत राह ना जराशी. काय शांत राय करतो रे. चल ना मग आता, टाइम होऊन राहिला ना. इथंच बसतं काय, संध्याकाळी करतं काय इथं आता. हो पाहुणे जा आता, दिवसाच्या पाहिली अंधार काही करू नका आता. जा मग भेटू मग, करून मी फोन करून पोचल्यावर. तुम्ही कर नाही तर. हा मामाची पोचल्याबरोबर फोनच करतो आम्ही. चलाच मीरा, गाडी थांबली, वाट पाहून राहिला गाडीवाला. हो चला. आई बाबा येतो म्हटलं. हो बेटा हो ये. मस्त हशी खुशीच आहे, लढत जाऊ नको. काही तू काही जंगलात चालली काय, काही युद्धावर चालली, सासरीत चालली ना. जाय जाय तेव्हा पाहिजे त्या पाठीशी. टेन्शन काय घेतो तू कोणा गोष्टीचं. अजून काकाही आहे, तो आज थोडासा कामी गेला म्हणून आला नाही, तो आला असता. बाबा आरू शाळेत गेली काय आज? काय नाही बुटी आली नाही इकडे आज. ठीक आहे बाबा येतो मी. मग फोन करा ना, आरूला फोन करा, तिच्याजवळ दे जा मग बोलायला. शुभांगी ताई येतो म्हटलं, ये जो माझ्या घरी, येत राहायचो. हवं मीरा कशी होती तुम्हाला बोला चालायला सगळ्या गोष्टीले. चालली बिचारी आता, मी आता एकटीच पडली इथं. कशी मला सोबती होती तर चांगलं वाटते मला. हाव ना आता काय करता, जातं लागतेच ताई. तू तुझ्या पाहिजे नव्हतं काय, सांगजो मग मला काय झालं काय नाही तर. हा मग आई बाबा येऊन राहिले ना आज, बोलतो ना मी. मग मी सांगतोच तुला काय झालं काय नाही फोन करून. हा ठीक आहे येतो मग मी. हो ये, मस्त राहायचो हा, चांगली. हो चांगली राहतो. येतो बाबा येतो आई. हो हो ये ये.